आणि बीडमधील पिस्तूल परवान्याच्या मुद्द्यावरनं भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली। पिस्तूल परवाना आणि त्याचा गैरवापर करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यातल्या आखा 101% कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय, मी पहिल्यापासून म्हणतोय, अंजलीताई आत्ता म्हणायला लागल्या, मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची, त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला, ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त। मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात। फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नये। कोणत्याही एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत, त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय। राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे। हां, तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी। 600 पैकी 300 इटभाट्या जर एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे, अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलंय। कृपया तो विषय संपलेला आहे, जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले। कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका।